हॅलो फॅमिली, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर चला आज आपण लग्नाला जाणार आहे. तर मी आज लग्नाला आलेली आहे. इकडं माझी जी फ्रेंड आहे तिचं लग्न आहे. तर चला आपण लग्न एन्जॉय करूया. लेट्स स्टार्ट द व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. संध्याकाळचं लग्न आहे, इव्हनिंगचं 7:30चं लग्न आहे. श्री आलेले आहे शाळेतून आणि आम्ही आता जाणार आहे लग्नाला. त्याची एक्साइटमेंट तुम्ही पाहू शकता, किती हॅपी आहे तो. लग्नाला जायचं आहे, जामून खायचं आहे म्हणून आपल्याला. पण बघूया आपण लग्नामध्ये जामून भेटतं आहे का पापड भेटतं. तर आता मी रेडी होत आहे. ती माझी रोजची साडी, म्हणजे नेहमीची, जे तुम्ही ऑलरेडी बघता नेहमी. माझं असं असतं की जे मला आवडलेलं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मग तेच नेसते साडी प्रत्येक ह्याच्यासाठी. मग बोर झालं की मग नेक्स्ट साडी. तर आता आपण तयार करूया. मला अजून गिफ्ट वगैरे पण घ्यायचं आहे. तर म्हणे की जाता जाता आपण तिकडेच गिफ्ट घेता येईल. तर मी छोटासा छानसा दिवा घेतलेला आहे. कमळाचा फुलाचा दिवा तुम्हाला माहिती असेल, ते मी गिफ्ट घेणार आहे. ॲक्च्युली मी घेतलेला आहे. हे व्हिडिओ मी नंतर बनवत आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला आता मी एकदम सिम्पल अँड सोबर मेकअप ठेवणार आहे. जास्त काही कचकच ठेवणार नाही, काही नाही. तर कारण फ्रेंड आहे, बस रिलेशन, दुसरं काही नाही, फ्रेंड आहे. आणि मग आता ॲब्रो पेन्सिल हे ते सगळं जे आपलं नॉर्मल मेकअप रूटीन असतं आपण ते नेहमी फॉलो करतो. आणि त्यानंतर गळ्यातलं बघा छान दिसतं अशा प्रकारचे, म्हणजे सोन्यासारखं वाटतं आणि जास्त काही टेन्शन बी नसतं याच्यामध्ये. गया तो गम नाही, सोने से कम नाही म्हणल्या, सोने से कम नाही, गया तो गम नाही म्हणल्यासारखं आहे. म्हणजे हाऊस पण होऊन जाते, नेसायला पण छान वाटतं आणि चोरीचा करीला पण गेलं तर काही हरकत वाटत नाही. माणूस टेन्शन फ्री असतं. नाहीतर सोन्याचा नेसून मग ते धाकधूक असतं जीवामध्ये. त्यामुळे ना त्यापेक्षा असले यूज टू जे ज्वेलरी आहे ते घेतलेलं कधीही चांगलं असं मला वाटतं. चला आम्ही जाणार आहे लग्नाला. Who say who you are my enemy. तिथं गोंधळ करायचं नाही. गपचूप बसा, त्या मायला त्रास देऊ नका. चला लग्नाला. त्याला मला बॅटरी उतरली तरी फोन कर. मी ते जास्त समर चला लग्नाला. ही पकड. चल बाय बाय. चलो चला आता गिफ्ट वगैरे पण घेतलं आम्ही. आणि त्यानंतर आता मी फायनली लग्नाच्या डेस्टिनेशनवरती आलेला आहे. आणि एक गार्डनमध्ये हा लग्न अरेंज केलेला आहे त्यांनी, आणि जवळच होतं, जास्त काही नाही, शक्तिपीठ आहे तिकडे. तर चला मग आपण आता तसं लग्नाचं जसं ओकेजन असतं, धिंगाणा, मेकअप, ज्वेलरी, ब्युटी, तेच आहे इकडे पण. खाणं पिणं मस्त सगळं आम्ही एन्जॉय केलं. खूप छान अरेंजमेंट वगैरे होती. आणि इकडे गप्पा गोष्टी तर खूप चालले होते, कारण खूप आमचे जे मैत्रिणी आहे सगळे केंद्राची महिला आहेत, म्हणजे कारण ती मैत्रीण पण केंद्राचीच आहे. तर जे फ्रेंड सर्कल आहे सगळं स्वामी समर्थ केंद्राचे जे माझे फ्रेंड्स आहेत तेच आहेत सगळे. तर सगळे ओळखीचे असल्यामुळे कोणाला बोलू कोणाला नाही असं होऊन जातं. तर सगळ्या गप्पा गोष्टी जमल्या. लग्न लावून घेतलं, म्हणजे लावून झालं. आणि त्यानंतर मग आता जेवण वगैरे करून आम्ही आता निघणार आहे. तर संध्याकाळची वेळ होती, खूप छान रिलॅक्स असं वाटत होता. तर लग्न छान एन्जॉय झाला असं, कारण ऊन वगैरे नव्हतं असं. आणि आमची नवरी बघा किती छान मेकअप वगैरे करून रेडी झालेली आहे. आता यानंतर अक्षता वगैरे पडल्या गेल्या खूप. जे सगळ्या मैत्रिणी आहे आम्ही थोडेसे रील्स काढलं, कारण मेकअप असतं, एन्जॉयमेंट असतं, म्हणजे तिकडे व्हिडिओ रील्स ह्या सगळ्या गोष्टी असतातच. तर आम्ही हे सगळे आमचे केंद्राचे महिला आहेत बघा इकडे सगळे, जे माझे केंद्राचे ग्रुप आहे त्यामधले आहेत सगळे. तर सगळ्यांनी खूप एन्जॉय केला, खूप गप्पा आणल्या, खूप व्हिडिओ बी काढलं आणि मस्त जेवण वगैरे करून. आणि कसं संध्याकाळचं जेवण इकडेच होणार होतं आमचं. आणि त्याचे पप्पा ते काय आले नाही, मग त्यांच्यासाठी मी ऑलरेडी बनवलेलं होतं दुपारीच थोडं जास्त, कारण त्यांनी आधी सांगितलं होतं की मी काय येणार नाही. मग संध्याकाळी स्वयंपाकाला सुट्टी, त्यामुळे मग आम्ही रिलॅक्सपणे घरी जाणार होतो, कारण संध्याकाळी स्वयंपाकाचा काही ताण नव्हता. त्यामुळे म्हणलं की यात संध्याकाळचे लग्न चांगले असतात, म्हणजे त्यानं म्हणजे कसं निवांत बसतो व्यक्ती. नाही तर मग घरी जायचं स्वयंपाक करायचं आहे किंवा नंतरचं आवरायचं असं असतं. फक्त घरी एकच टार्गेट असतो की घरी जायचं आहे, चेंज करायचं आहे, गाऊन घालायचं आहे आणि झोपी जायचं आहे रटावून. त्यामुळे संध्याकाळचं लग्न एन्जॉय केला मस्तपैकी. जसं दिसते तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ हे ते काढले आम्ही मस्तपैकी. आणि आता मोस्ट ऑफ जे पावसाळा असतं, पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये जे आहे ना ते इडली जे आहे ना ते व्यवस्थित होत नाही. तर त्यासाठी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि तरीही खूप जणांचे जे आहे ते बॅटर जे असतं इडलीचा बॅटर तो बिघडत असतो. आणि बाहेरचं आणून बॅटर
जे आपण घरी बनवतो त्याच्याने काय होतं की बरकत होत नसते आणि पोटही भरत नसतो आणि मनही भरत नाही. पण तेच जर आपण घरी ट्राय केल्या तर गोष्टी काय होतात, एकदम हायजीन पण असतो, पोट पण भरतो, मन पण भरतो. त्यामुळे घरी आपण नेहमी करायचा प्रयत्न करायचा असायचं. तर त्यासाठी तुम्हाला जर हवं असेल की आपल्याला जे साऊथ इंडियन स्टाईलमध्ये रेस्टॉरंटमध्ये जसं आपल्याला स्पंजी इडली मिळत असतात त्या पद्धतीनं, तर यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे, जर तुम्ही 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहे तर 2 ग्लास रवा घ्यायचा आहे आणि 1 ग्लास डाळ घ्यायची आहे. आणि यानंतर आपल्याला हे सगळं भिजू घालायचं आहे. आणि आपल्याला जेव्हा संध्याकाळी आपण मिक्सरमध्ये काढत असतो त्याचा बॅटर, तर त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसे भात असेल दुपारचं तर थोडं भात मिक्स करा. भात नसेल गरम दुपारचं असो किंवा रात्रीचं असो गरम उरलेला भात असतो तर ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकून द्या. नसेल तर थोडं पोहे भिजून घ्या आणि तो पोहे त्याच्यामध्ये थोड्या वेळपर्यंत पोहे पाण्यामध्ये भिजून ठेवायचं तसंच. मग त्यानंतर त्याचा बॅटर बनवून घ्यायचं. आणि त्यानंतर मग काय की आपल्याला जे गरम पाणी आहे त्यामध्ये, कारण तो थंड असतं ना, तर थंड असले की पीठ जे आहे लवकर फुगत नाही, तर थोडंसं गरम पाणी आपल्याला बॅटरमध्ये टाकून ॲड करायचं आहे आणि छानपैकी त्याचा तयार करायचा आहे बॅटर वगैरे. आणि सेम प्रोसेस आपल्याला नेक्स्ट डे जे आहे दुसऱ्या दिवशी चांगलं खूप छान टम्म फुगून येतो असा हा इडलीचा बॅटर खूप छान फुगून येतो. तर अशा पद्धतीने आपली जी इडली आहे तो तयार झालेला आहे. ॲक्च्युली माझा घसा बसलेला आहे सध्या. आणि त्यानंतर म्हणजे या पद्धतीचं तुम्ही एकदा बनवून बघा, नक्की तुम्हाला खूप बेस्ट रिझल्ट्स मिळणार आहे. म्हणजे जी इडली आहे ती खूप टेस्टी, एकदम स्पंजी इडली जसं मार्केटमध्ये आपण हॉटेलमध्ये खात असतो त्या प्रकारे तुम्हाला इडली मिळणार आहे. आणि खूप सोपी पद्धत आहे, नक्की एकदा ट्राय करा. पावसाळा असो किंवा हिवाळा असो, नक्कीच तुमची जी पीठ आहे ते फुगणार आहे आणि टेस्टी जी इडली आहे ते बनणार आहे. ट्राय करायला विसरू नका. आता तुम्हाला दाखवते की आपली इडली किती टेस्टी झाली आहे. टेस्टी म्हणजे एकदम सॉफ्ट आणि स्पंजी इडली झालेली असेल आपली, कारण तुम्ही बघितलं पीठ कसं फुगलं होतं एकदम पूर्ण, आणि तेही हा पावसाळ्याच्या दिवसामध्ये. तर चला आता ओपन करूया आपण.